नमस्कार, साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत सोया पॉपकॉर्न. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये सोया चंक्स घालायचे आहेत. आता याला उकळी आली की यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. आता हे व्यवस्थित फुललेले आहेत. हे आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे आपण गाळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असं गार करायला ठेवायचं आहे. थोडं गार झालं की आपल्याला हे आता याच्यातलं पाणी सगळं गाळून काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढायचं आहे. असंच आता सगळ्याचं काढून घेऊया. आता हे मी व्यवस्थित सगळ्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. यामध्ये 2 ते 3 आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. चवीनुसार मीठ, ऑरिगॅनो, हळद, लाल मिरची पावडर 1.5 चमचा, धना पावडर, घरगुती मसाला, सब्जी मसाला आणि चाट मसाला. आता हे सर्व आपल्याला आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 छोट्या वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपण दही घालायचं आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे, नाहीतर ते व्यवस्थित होणार नाही. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये आता हे अशा प्रकारे सगळे सोया चंक्स सोडूया तेलामध्ये. गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि हे आपल्याला असं सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते चिटकणार नाहीत एकमेकांना. आता हे फ्राय व्यवस्थित झालेलं आहे. गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर तयार आहेत आपले सोया चंक्सचे पॉपकॉर्न. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.